फक्त मे पर्यंत, कारण की जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत कोणतीच भरती निघत नाही. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आकृती बंद जर झालं तेव्हा त्या भरतीची प्रोसेस पुढे चालू होते, हे लक्षात असू द्या. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मेन म्हणजे तलाठी भरतीविषयी मी जी अपडेट देणार आहे ती 100% खरी अपडेट आहे. हजारो व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, आपल्या चॅनलवरती विश्वसनीय आणि खरी माहिती दिली जाते, म्हणून तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. कदाचित आपल्या चॅनलवरती काही जण नवीन असतील, त्यांना माहित नसेल, तर एकदा सांगतो लगेच आपल्या टॉपिकला चालू करतो. आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स मोफत आहेत. एकही रुपया तुम्हाला लागत नाही, ना चार्जेस ना काही. आपला ऍप नाही ना अकॅडमी नाही, म्हणून तुम्हाला सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. आपण गरिबीतून आलोय म्हणून सगळ्या ताईंचा, सगळ्या भावांचा, सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे, म्हणून आपण प्रश्नपत्रिका असतील, नोट्स असतील, या सगळ्या गोष्टी मोफत देतो. चला जास्त वेळ न वाया घालता लगेच टॉपिकला चालू करूया. मेन म्हणजे तलाठी भरती 2026-2025 पासून आपण ऐकतच आलेलो आहे की तलाठी भरती निघणार आहे आकृती निघणार आहे, परिपत्रक आलेलं आहे याचं, असं तसं. मला तुम्ही सांगा, जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत कोणतीच भरती निघत नाही, हे स्पष्ट पहिले करून घ्या. नाही तर हजारो अकॅडमीवाला येतात आणि डायरेक्ट काय म्हणतात, आमचा ऍप घ्या, आमचं हे डाउनलोड करा, असं करा तसं करा, आमची बॅच घ्या, तुमचे हे करा ते करा, एवढे पैसे घाला तेवढे. मला तुम्ही सांगा, जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत भरती निघणार आहे का? नाही निघणार ना, ऑब्व्हियसली नाही निघणार. हे तुम्हाला स्वतःला पण माहित असणं गरजेचं आहे, पण काही ताईंना, काही भावांना माहित नसेल तर त्यांना सांगतो. आता सध्या काय कुठंच काही हालचाली नाहीयेत, म्हणून बिनफालतू कोणावर विश्वास ठेवू नका. कोणी पण तुम्हाला सांगते आमची बॅच घ्या, ती घ्या, ते घ्या, पण तुम्हाला एक गोष्ट मात्र खरी सांगतो. ती गोष्ट म्हणजे कोणती माहितीये का? सध्या भरती नाही निघली तर त्याचा तुमचा फायदाच आहे. त्याच्यात एका गोष्टीचा कोणता माहितीये का? 100% फायदा आहे. फक्त काय करायचं, आपले लाईव्ह लेक्चर करायचे जे मोफत आहेत. लाईव्ह लेक्चर, प्रश्नपत्रिका सोडवायच्या. तलाठी भरतीला तुम्ही परिपक्व होणार. आता काही ताई किंवा काही भाऊ नवीन असतील, जे नवीन असतील त्यांनी सरळ कमेंट करायची की सर आम्ही तलाठी भरती नवीन देणार आहे. आणि जे नवीन नसतील, जे ओल्ड विद्यार्थी आहेत, ज्यांना तलाठी भरती द्या, ज्यांनी पहिले अटेम्प्ट दिलेत, 2-3 अटेम्प्ट दिले तलाठी भरतीचे, जर त्यांच्या काही चुका असतील त्यांनी पण कमेंट करा की सर आमच्या या चुका झालेल्या आहेत. जे नवीन असतील त्यांनी जर कमेंट केली तर मी त्यांना सगळं शेड्यूल सांगणार आहे अभ्यासाचं कसं काय वगैरे, की सर आम्ही नवीन आहात, तुम्ही अशी मला कमेंट करा, मी तुम्हाला सगळी शेड्यूल सांगणार आहे आणि तुमचा अभ्यास कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे, सगळं सांगणार आहे मी माहिती. ओके, म्हणून. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कमेंट केलेली, मेन म्हणजे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण तलाठी भरतीविषयी अपडेट टाकणार आहे. याच्याविषयी प्रश्नपत्रिका असतील, नोट्स असतील, या पण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. आणि लक्षात असू द्या, एकमेव आपलं चॅनल असं आहे, विवेक कुसळकर हे चॅनल एकमेव असं आहे की आपल्या चॅनलवर सगळे लाईव्ह क्लासेस, प्रश्नपत्रिका, नोट्स मोफत आहेत. ओके, तर इकडे बघा, 1700+ जागाची जी भरती आहे, परिपत्रक वगैरे निघलं होतं सगळं. 2025 नोव्हेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिने सगळीकडे एकच निघलं होतं, काय तलाठी भरती निघणार आहे, तलाठी भरती निघणार आहे. पण त्या भरतीचा अजून काही पत्ताच नाही. आरटीआय पण दाखल केला, आरटीआय द्वारे पण माहिती भेटली की नाही, पुढे तुम्ही अजून प्रयत्न करा, काहीच फायदा नाही. त्याच्याविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. पण महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या, ही भरती जी आहे ही मे पर्यंत जाऊ शकते, म्हणजे मे पर्यंत निघण्याची शक्यता याची. कधीपर्यंत? मे पर्यंत, कारण की जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत कोणतीच भरती निघत नाही. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आकृती बंद जर झालं तेव्हा त्या भरतीची प्रोसेस पुढे चालू होते, हे लक्षात असू द्या. बघा, आता ही भरती टीसीएस घेणार का आयबीपीएस घेणार? सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कोणता? मेन म्हणजे टीसीएस कंपनी घेणार का आयबीपीएस कंपनी घेणार भरती? कारण की सरकारला या दोन्ही भरतींवर फार विश्वास, दोन्ही कंपनीवर फार विश्वास आहे. कारण का टीसीएस आणि आयबीपीएस ना असे म्हणजे कधीच घोटाळे केले नाही बघायला गेलं. आणि मेन करून तर तलाठी भरतीला जो घोटाळा झालेला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का नाही? तलाठी भरतीला 2023 असेल, 24 असेल, वनरक्षकची भरती असेल, या सगळ्या परीक्षामध्ये टीसीएस न जो घोटाळा केला, जे मेन म्हणजे 100 प्रश्न, टोटल 200 मार्काचा पेपर आहे का नाही? प्रश्न 100, 200 मार्काचा पेपर, पण मुलांना 200च्या पुढे मार्क गेले. किती? 201, कोणाला 202, कोणाला 210 असे मार्क गेले. त्यांना विचारण्यात आलं असं का झालं, तर त्यांनी काय सांगितलं, निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणानं आम्ही काय केलं, मार्क जे वाढून भेटतात ते पण आम्ही प्रोसेस केली. त्या प्रोसेसनं टीसीएसनं सांगितलं, स्पष्टीकरण दिलं की बाबा अशा कारणाने हे मार्क वाढले. तर मला तुम्ही सांगा एक साधी गोष्ट, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा विविध जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, अशा जिल्ह्याच्या ठिकाणी काही टीसीएस सेंटरमध्ये काही जे तिथले आहेत
मेन म्हणजे शिक्षक लोक वगैरे जे टीसीएस सेंटरचे आहेत तिथे चालवत असतील असे जे त्यांचं रॅकेट आहे ते सापडलं. घोटाळेचं जे घोटाळे करताना किंवा मार्क वाढून दिले, कॉपी केली, असं तसं हे पण पूर्ण आलं. सरकारनं काय सांगितलं, आम्ही समिती स्थापन केली, या समितीनुसार आता कशाच प्रकारे घोटाळा होणार नाही असं सरळ सरकारनं सांगितलं. मग आता सरकारला तरी पण यांच्यावर विश्वास आहे. तरी महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम नोव्हेंबर मध्ये झाला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सरळ सांगितलं की बाबा टीसीएस आयबीपीएस आता सरळ सेवेचे कोणत्याच परीक्षा घेणार नाही. आम्ही एमपीएससी कडे वर्गीकरण केलेलं आहे. एमपीएससी आता सगळ्या परीक्षा घेणार आहे असं सरळ सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की एमपीएससी आता सगळ्या परीक्षा घेणार असं सांगितलं. पण लक्षात असू द्या, जर तुम्ही बोलताय एमपीएससी ही परीक्षा घेणार, बरोबर, एमपीएससी ही परीक्षा घेणार, मग तुम्ही टायमाला काय करता, डायरेक्ट टीसीएस कडे जातात. टायमावर डायरेक्ट सरकारचं म्हणणं कसं असतं माहितीये का, डायरेक्ट टीसीएस कडे जातात. टीसीएस ला सांगतात की बाबा आता, कारण की टीसीएसचा जो करार होता 31 डिसेंबर, लक्षात असू द्या, कारण की आपल्या चॅनलवरती 100% खरी माहिती जाते. काही जणांना माहिती टोचत असेल, पण जी माहिती आहे ती खरीच माहिती सांगतो मित्रांनो. 31 डिसेंबर 2025 पर्यंत टीसीएस आयबीपीएस पर्यंत करार होता, बरोबर. तो करार संपला कधी, 31 डिसेंबर 2025. मग जर करार संपला असेल तर सरकारनं याचा अजून करार काय केला, हा पहिला प्रश्न आहे का नाही. जर तुम्ही म्हणता की नाही सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत तर मग आता काय परीक्षा घेण्यात येणार नाही, काय नाही, मग तुम्ही करार अजून काय केला, की बाबा तुम्ही तर बोलले ना आता कोणतीच परीक्षा घेणार नाही, यांनी घोटाळा केला, तुम्ही समिती स्थापन केली, त्या समितीनुसार तुमच्या समितीचा कधी रिझल्ट आलेलाच नाहीये. त्यांना पण माहितीये, जेव्हा घोटाळा झाला होता ना तलाठी भरतीचा, वनरक्षकचा, जेव्हा घोटाळा झाला त्या टायमाला पण समिती स्थापन केली. त्यांना पण माहिती आहे की मुलं 2-3 दिवस, फक्त 3-4 दिवस जे आहेत, 3-4 दिवस फक्त बोलतील आणि 3-4 दिवसानंतर सगळे शांत होतील, काहीच नाही, फक्त 3-4 दिवस. त्यांना माहिती पुढे काय होणार आहे, पुढे काहीच नाही, कोणी नाही, फक्त 1 हप्ता न्यूज मध्ये 2 दिवस येणार आणि मुलं 4 दिवस रस्त्यावर उतरणार, त्याच्यानंतर पुढे काहीच होणार नाही. मग मला तुम्ही सांगा, टीसीएस आयबीपीएस वर कसं आपण विश्वास ठेवायचा. आता काही जण बोलत असतील की नाही टीसीएस इमानदार कंपनी, टीसीएस न कधी असा घोटाळा केला नाही. तर 2023-24 चे रिझल्ट बघा, तुम्हाला कळेल. वनरक्षक असेल भरती किंवा तलाठी भरती, खास करून तलाठी भरतीला हे सगळीकडे सगळा धिंगाणा झाला होता, हे सगळ्यांनाच माहिती. मग सरकारनं अजून करार करायला नव्हता पाहिजे. पण आता सरकार काय करेल काय नाही, सरकारनं तर शब्द दिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एमपीएससीला म्हटलेलं आहे की बाबा आता सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा तुम्ही घेणार. तर एमपीएससीने पण होकार दिला आयोगाने की बाबा हो आम्ही घेणार सरळ सेवेच्या परीक्षा, असं सांगितलेलं आहे. आता तलाठी भरती कधी होणार, लक्षात असू द्या, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कधी तलाठी भरती कधी होणार. आता मेन म्हणजे जोपर्यंत आकृती बंद होत नाही तोपर्यंत मला तुम्ही सांगा ना कशी काय कोणती भरती होईल. नाही तर एखादा अकॅडमीवाला येतो, एखादा बॅच सांगतो की आमची बॅच एवढ्या रुपयाला आहे, आमची बॅच 299 आहे, 200-500 आहे, 1000 आहे, 100 आहे, असं कोणीही सांगतो तुम्हाला 2000, 5000, आणि तुम्ही घेता ती बॅच. आपण भरती निघली का नाही, कधी निघणार हे तर विचार करा. पण आता काही जणांचे असे प्रश्न असतील की सर मग आम्ही आता जर बॅच घेतली तर आमचा अभ्यास होईल. काही हरकत नाही, तुमची इच्छा, कारण भरतीला अजून 3-4 महिने, 2-3 महिने तर अजून वेळच आहे बघा. खरं सांगू तर ही रियालिटी आहे, हे कोणी तुम्हाला सांगत नाही. म्हणून भरतीला अजून वेळ आहे, असं नाही की भरती होणार आहे म्हणून. पण कसं आहे, आकृती बंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या भरतीची अपडेट कोणी सांगू शकत नाही तुम्हाला की नाही गड्या आता असं झालं तर झालं. नाही एखादा व्यक्ती येतो तलाठी भरती निघणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, खरी माहिती कोणी सांगणार नाही तुम्हाला. म्हणून तुम्हाला मित्रांनो सांगतो ही मे पर्यंत भरती जाणार आहे. असं बिनफालतू कोणत्याही व्हिडिओवर किंवा कोणत्या याच्यावर अफवावर विश्वास ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तलाठी भरती असेल, बराबर, विविध सरळ सेवा भरती असेल, न्यायालयीन भरती असेल, पोलीस भरती असेल, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण जा, आपल्या युट्यूब चॅनलवरती पण बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी या मोफत दिसतील. कारण की गरिबीतून आलोय म्हणून तुम्हाला सांगतोय की आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळे क्लासेस, सगळ्या प्रश्नपत्रिका, नोट्स या सगळ्या मोफत आहेत. 1ही रुपयाचा कोणत्या ताईला, कोणत्या भावाला चार्जेस लागत नाही. टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला सरळ दिसेल. आणि टेलिग्राम चॅनलवरती मेन म्हणजे आपलं एक विश्वासाचं चॅनल आहे की याच्यावरती सगळ्या गोष्टी मोफत देतो. आता काही चुकीचे कोणी कमेंट करत असेल तर तुम्ही कोणीही त्यांच्या कमेंटला उत्तर देऊ नका. कारण कसं काही घाणेरडे लोक असतात, मूर्खावानी चुकीचे कमेंट करतात. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी मोफत आहेत. तुम्ही प्रश्नपत्रिका बघा, पेपर बघा, नोट्स बघा, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब हे फ्री आहे, 1ही रुपयाचा चार्जेस नाही. कारण की मी सगळ्या ताईंना भावांना सांगतो तुम्हाला 1ही रुपयाचा चार्जेस लागत नाही, एवढं लक्षात असू द्या.
म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर खूप जण विचारतात की सर आम्ही सबस्क्राईब तर केलं आणि क्लास कधी चालू झाला आम्हाला माहित नाही. बेल आयकन पण क्लिक करा. साईडचं जे बेल आयकन आहे चॅनलचं बेल आयकन पण क्लिक करा. ते बेल आयकन जर तुम्ही क्लिक केलं, क्लास जसा सकाळी चालू होतो किंवा संध्याकाळी चालू होतो, म्हणजे 2 टाइम क्लास होता, सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी 10 ला आणि संध्याकाळी 6 ला. म्हणून हा 2 टाइम क्लास जसा चालू होतो तसं तुम्हाला कळेल. बेल आयकन जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन ऑन होईल आणि क्लास चालू झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट मेसेज येईल. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आता सध्या तर भरती निघलेली नाही आणि कधी म्हणजे अजून 2 महिने आकृती बंद जोपर्यंत होत आहे तोपर्यंत काय भरती निघत नाही. भूल थापान बळी पडू नका की कोणी क्लासेसवाला म्हणतो की भरती निघली आमची बॅच घ्या, भरती निघली आमची बॅच घ्या, असं करा तसं करा. आपल्या चॅनलवर लाईव्ह क्लासेस आणि प्रश्नपत्रिका नोट्स सगळ्या मोफत आहेत. आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मोफत आहे म्हणून सांगतोय. ओके, म्हणून चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.